आपल्या आई-वडिलांना खुश ठेवण्यासाठी 10 गोष्टी नक्की करा. आई-वडिलांना कधीही उलट उत्तर देऊ नका. जसं-जसं माणसाचं वय वाढत जातं, तसं-तसं त्याच्यामध्ये काही चेंजेस होतात, की ज्याच्यामुळे अडचणी येऊ शकतात. आई-वडील हे म्हातारपणी थोडे लहान मुलासारखे वागतात, जसं की प्रत्येक छोट्या गोष्टीवर चिडचिड करणे. अशा वेळेस त्यांच्यावर न रागवता तुम्ही शांतपणे त्यांना उत्तर द्या. त्यांच्याशी प्रेमाने बोला. त्यांच्यासोबत थोडा वेळ का होईना पण वेळ घालवा. फक्त इतकं समजते की त्यांनी त्यांच्या मुलाशी प्रेमाने बोलावं. त्यांच्या मुलांनी त्यांच्यासाठी थोडा वेळ काढावा. आई-वडिलांसाठी थोडा वेळ काढणं खूप काही गोष्ट मोठी नसते, पण आज आपण वेळ काढू शकत नाही. आपण नेहमी टाळाटाळ करतो. दुसऱ्यांच्या समोर मोठ्या आवाजात त्यांच्याशी बोलू नका. जर तुम्ही हा विचार करत असाल की आपल्या आई-वडिलांना खुश कसे ठेवले पाहिजे, तर तुम्ही दुसऱ्यांसमोर त्यांच्याशी कधीही मोठ्या आवाजात बोलू नका. कारण कोणाच्याही आई-वडिलांना हे कधीच आवडणार नाही की त्यांच्या मुलांनी मोठ्या आवाजात त्यांच्यासमोर बोलावे, की दुसऱ्यांसमोर त्यांची डिसरिस्पेक्ट करावी. प्रत्येक कामामध्ये त्यांचा सल्ला नक्की घ्या. आई-वडिलांना आपल्यापेक्षा जास्त अनुभव असतो. म्हणूनच कधी स्वतःला मोठं न समजता कोणतेही काम विचारून त्यांच्याकडून सल्ला घेतलाच पाहिजे आणि असं केल्यामुळे त्यांना देखील चांगलं वाटेल. त्यांना त्यांच्या विचारांचा आदर करा. त्यांच्याकडून थोडं विचारपूस करून घ्या. आई-वडिलांच्या सूचनांचं नेहमी पालन करा. जो मुलगा आपल्या आई-वडिलांच्या सूचनांचं नेहमी पालन करत असतो ना, त्याला सर्वश्रेष्ठ समजलं जातं. अशा आई-वडील सगळ्यात सुखी आणि खूप भाग्यशाली समजले जातात. तर तुम्हीसुद्धा तुमच्या आई-वडिलांना सगळ्यात सुखी आणि भाग्यशाली बनवण्याची संधी द्या. आई-वडील जे सांगू इच्छितात ते ऐका. काही घरांमध्ये असं बघायला मिळतं, की म्हातारे आई-वडील काहीतरी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यांच्या घरातली एकही सदस्य त्यांची गोष्ट ऐकण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही आणि इंटरेस्टही दाखवत नसतात किंवा त्यांच्याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष केलं जातं. त्यांच्याकडे लक्षच दिलं जात नाही. आई-वडिलांच्या रागाला शांतपणे सहन करा. जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल, की आपल्या आई-वडिलांना कसे खुश ठेवायचं, तर तुम्ही त्याच्या रागाला शांतपणे सहन करा. आई-वडील तुम्हाला याच्यासाठी रागवतात, की जेणेकरून तुमचं भविष्य अधिक चांगलं व्हावं. तुम्ही भविष्यात खूप तरक्की करावी. तुमच्या बायकोला कायम त्यांची रिस्पेक्ट करायला सांगा. प्रत्येक आई-वडिलांची अशी इच्छा असते, की त्यांची सून मिळावी ते संपूर्ण कुटुंबासोबतच त्यांचीसुद्धा काळजी घेईल अशी मिळावी. पण आजकाल काही घरांमध्ये त्याच्या उलट बघायला मिळतात. आजकालच्या सुनांना त्यांच्या सासू-सासऱ्यांना बघायलासुद्धा पसंत करत नाहीत. त्यांच्यापासून दूर राहणं आवडतं. आई-वडिलांशी डोळ्यात डोळे घालून कधीही बोलू नका. आई-वडिलांना खुश करण्याचे मार्ग असतात. जसं की नेहमी त्यांच्यासमोर डोळे खाली करूनच बोलणं. एका वडिलांना कधीही आवडत नसतं की त्यांचा मुलगा त्यांच्याशी डोळ्यात डोळे घालून बोलेल. त्यांना उद्धटपणे बोलेल. हे त्यांच्या आई-वडिलांना कधीच आवडत नसतं. एक आई-वडील म्हणजे खूप मोठी हस्ती असते. त्यांच्या सेवेमध्ये कधीही कोणती कमी ठेवू नका. असं म्हटलं जाते की ह्या जगामध्ये सगळ्यात मोठा धर्म आहे की म्हातारपणी केलेली आई-वडिलांची सेवा. तर तुम्हीसुद्धा पुण्यकर्म तुमच्या हातातून जाऊ देऊ नका. तुमच्या कुटुंबामध्ये प्रत्येकाला ही गोष्ट समजवण्याचा प्रयत्न करा, की आई-वडिलांच्या सेवेमध्ये थोडा वेळ नक्की द्या.